साधनी सावर यादव. कधीपासून शिकायला ती? 2 दिवसापासून. काय शिकते? कराटे. कराटे. आणि ह्या कराटेचे काय? दानपट्टा. आणि आपल्या संरक्षणासाठी शिकायला आले आहे. माझं नाव अन्विता दादाभाऊ तांबे. मी आता 6वीत शिकते. तू इथे काय शिकायला आलेली आहे? मी आता दानपट्टा खेळ शिकायला आले. दानपट्टा, लाटीकाठी, तलवारबाजी. एवढं सगळं शिकवलं? हो. हे शिकावं असं का वाटलं तुम्हाला? कारण शिवकालीन युद्धकला आहेत म्हणून ह्या आम्हाला शिकाव्याशा वाटल्या आणि ह्या शिकण्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळाला. ह्याचे 14 प्रकार आहेत. आता आमचा 1 ते 8 हे प्रकार चालले आहेत. आम्हाला हे शिकताना खूप आनंद होत आहे. आम्हाला भावना बेल्लेकर मॅडम व विशाल सर हे शिकवत आहेत. आम्ही आनंदाने शिकतो, ते पण आम्हाला आनंदाने शिकवतात. धन्यवाद. तुझं नाव काय? मनवा सुधीर नायकोडी. नाही, छान आहे. मुलं चांगले एन्जॉय पण करतायत आणि त्याच्यातून नवीन काहीतरी शिकायला त्यांना मिळतंय. माझा दोन्ही भाचे आलेले आहेत इथं, मी त्यांना घेऊन आलेली आहे. ते पण मस्त एन्जॉय करतात. मुली पण याचं प्रशिक्षण घेत आहेत, आपल्या तलवारबाजी आणि मुलं लाठीकाठीचं. ही काळाची गरज आहे आज. आणि एक विशेष म्हणजे मोबाईल सोडून काठ्या आणि तलवार हातात घेतलेली आहे, ते बरं वाटतंय जरा पाहायला. त्यामुळं ग्रामपंचायतीचं आणि चॅनलचं आभार आहे. गेल्या वर्षी छान प्रतिसाद होता, त्यावेळेस 70 ते 80 मुली होत्या. ह्यावर्षी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. यावर्षी पहिल्याच दिवशी 140 मुले आलेले आहेत. आता अजून त्याच्यामध्ये वाढ होत आहे. आता 150च्या वरती आपला आकडा गेलेला आहे. अशा प्रकारे झालेला आहे. गेल्या वर्षी चांगलं प्रशिक्षण झाल्यामुळं त्याचा चांगला इम्पॅक्ट या वर्षीच्या याच्यावरती झालेला आहे. हां. गेल्या वर्षी आम्ही आमच्या परीने चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आणि ह्या वर्षी त्या मुलांना एवढं आवडलं आहे का ते स्वतःहून येण्यासाठी इच्छुक झालेले आहेत. यावेळी काही वेगळे प्रकार नाही, यावेळेस आपण नवीन शस्त्रास्त्रांच्या फेकी, तलवारीचे युद्ध, लाठीकाठीचे युद्ध, तसेच स्वसंरक्षणाचे कसे प्रकार आहेत लाठीकाठीमध्ये म्हणा किंवा दांडपट्टा तलवारीमध्ये, तेही शिकवले जाणार आहे. युद्धकलाही यावेळेस प्रॉपर शिकवली जाणार. पहिल्या वेळेस त्यांना फक्त बेसिक लेवलला आपण शिकवलं होतं का बाबा हे हाताळायचं कसं. आता याच्या पुढे त्यांना असं शिकवलं जाणार काय हे युद्धामध्ये कसं वापरलं जाणार. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षीचे जे पार्टिसिपंट होते ते या वर्षी पण आहेत तेही आहेत आणि परत नवीनही आलेले आहेत. आता हे किती दिवसाचं प्रशिक्षण? आता हे आपलं 10 दिवसांचं प्रशिक्षण आहे आणि 10व्या दिवशी म्हणजे शिवजयंतीला आपण त्याचं प्रात्यक्षिक करणार आहोत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. यामध्ये तुम्ही स्वतः पण शिकताय, तर तुम्ही शिकवताय, तर तुम्ही शिकलाय का? हे मी मागे जे आपलं प्रशिक्षण झालं होतं त्यावेळेस शिकून घेतलं होतं आणि आता हे 150 मुलांच्या वर जी संख्या गेलेली आहे, तर इकडे शिकवायला शिक्षक कमी झालेले आहेत. तर आम्ही जे मागच्या वेळेस जे शिकलेले आहोत तेच आता पुढे येऊन बाकीच्यांना शिकवतोय. आणि माझी एक रिक्वेस्ट सगळ्यांना अशी आहे, जे कोणी शिकतायत त्यांनी पुढच्या वेळेस आमच्या शिबिरामध्ये नक्की येऊन पुढे क्लासेस कंटिन्यू घ्यायला आम्हाला मदत करावी. हे आता जे प्रशिक्षण आहे कोणाच्या तर्फे चालू आहे, त्याचं कसं नियोजन असणार आहे? हे जे प्रशिक्षण चालू आहे ते मागच्या वेळेस जसं झालं होतं राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान संस्थापक बाबूभाऊ पाटे यांच्या मार्फत हे आपण घेत आहोत. आणि 10 दिवसाचं प्रशिक्षण आहे हे. आजचा 3रा दिवस आहे. अजून 6 मार्चपर्यंत होणार आहे. 6 मार्चला या प्रशिक्षणाची सांगता होणार आहे जुन्नरला, जे की आपण शिवजयंती साजरी करतो तिथीनुसार. त्यामध्ये आपण या सगळ्या मुलांना तिथे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत. तुम्ही या प्रशिक्षणाची धुरा अगदी खांद्यावर घेऊन काम करताय, काय नक्की? मला मुळातच ही खूप आवड आहे आणि मुलांना शिकवणं काय म्हणतात त्याला, पुण्याचं काम म्हणतात, की आपल्याकडे जी विद्या आहे ती पुढच्यांना पास ऑन केली की आपली पण वाढते. आणि माझं दुसरं असं आहे की आता मी सदस्य झाल्यापासून मला एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे, तर याचा वापर मला करून घ्यायचा आहे. आपण एक जुन्नरमध्ये राहतो, तर आपल्याला सगळ्यांना छत्रपतींचे विचार हे सगळ्या लहान मुलांपर्यंत मोठ्यांपर्यंत जर पोहोचवायचे असेल तर हा प्लॅटफॉर्म योग्य आहे हे मला असं वाटतंय. आणि त्यानुसार मी हे करते. का तर छत्रपती जन्मावे प्रत्येकाच्या घरी हे प्रत्येकाला वाटतंय, पण छत्रपतींना शिक्षा देणारी त्यांची माता जिजाऊ ही पहिले घरात तयार झाली पाहिजे. हा खटाटोप करण्याचं एवढंच एक साधारण काय म्हणतो आपण त्याला प्रयत्न आहे.
तुमच्याबरोबर बाळासाहेब ताई पण आहेत. ताई, कशा प्रकारे चाललंय सगळं प्रशिक्षण, तुम्हाला आवडतंय का? हो आवडते, खूप छान आहे. आणि याच्यामधून पालकांनी पण मुलांना प्रोत्साहन देणं हे गरजेचं आहे. पालक तर बरेचसे स्वतः मुलांना घेऊन येता येते आणि हळूहळू माहीत होईल तसं माहीत पण अजून जास्तीत जास्त पालकांनी यायचा प्रयत्न केला पाहिजे मुलांबरोबर.